श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 7 पान क्रमांक 53. भक्तांस श्रीपादांचे अभय. आता माझ्याविषयी बोलायचे असले तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाही. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते. तू खराच दुर्दैवी आहेस. धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आधार घेतला पाहिजे. शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये ह्याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्बल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषांचे म्हणणे शास्त्र ठरते. ते म्हणतील ते वेदवाक्यासमान असून धर्मसंमत असते. त्यांनी अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न जरी केला तर धर्मदेवता त्यांना अधर्म मार्गाने परावृत्त करून धर्मसंमत असलेले निर्णय देण्यास बाध्य करते. हिंसा करणे पाप आहे असे शास्त्र सांगते. पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले. कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले स्थळ धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. यज्ञ करणे पुण्य फलप्रद आहे, परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले. दक्षाचे शिर धडा वेगळे झाले. नंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले. रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादींनी उपचार करतो. शरीराचा जर एखादा भाग नासल्यास तो भाग शस्त्राने छेदून रोगाचे निदान करतो. मी पण तसाच आहे. माझ्यात देवतांचे अंश आहेत, तसेच राक्षसांचे अंश पण आहेत. मी उन्मत्तासारखा, पिशाच्यासारखा, राक्षसासारखा पण व्यवहार करतो. माझ्या अंतर्गत जीवाविषयी अत्यंत करुणा असल्यामुळे तुमचे स्वभाव, तुमचे शुभाशुभ कर्म यास अनुसरून मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तांस माझ्या क्षेत्री आणतो. ऋषींचे कुळ व नदीचे मूळ विचारू नये. आदी पराशक्ती कन्यका परमेश्वरीचे वैश्यकुळात अवतरण झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्यमुनी नाहीत का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणार असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्काराचे तिसरे नेत्र ज्ञाननेत्र उघडले पाहिजे. उपनयन संस्काराने तिसरे नेत्र म्हणजे ज्ञाननेत्र उघडले पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मग्न झाले पाहिजे. तुझे मन शाक ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे. ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मात आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेल्या पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मात येऊ शकतो. ब्रह्मवस्तू कुल मत देश काल यांच्या अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचे योगक्षेम व अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पापपुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तोलून मापून पापपुण्याचे फळ वाटप करताना मी वैश्य आहे. भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुखशांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता शूद्र असतो. जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तू मला सांग, मी कोणत्या कुळाचा आहे? असं श्रीपाद श्रीवल्लभ सांगतायत. मूळ प्रश्न काय होता? हे श्रीपादा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर्तन करावे असा शास्त्रांचा निर्धार आहे. तुमच्या आजोबांनी वैश्यांना पण वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येईल असा जो निर्णय दिला तो चुकीचा नाही का? त्याच्या उत्तराचा पहिला भाग आपण मागच्या ऑडिओमध्ये पाहिला आणि हा दुसरा भाग आहे. हा भाग जरा बारकाईने अभ्यास करण्यासारखा आहे. थोडं तपशिलामध्ये जाण्यासारखं आहे. टप्प्याटप्प्याने समजून घेण्यासारखं आहे. आत्ता आपण तो पूर्ण परिच्छेद वाचला आहे. आता त्या परिच्छेदामध्ये आपण हळूहळू प्रवेश करूया. त्यातला एक एक मुद्दा अभ्यासाला घेऊया आणि समजून घेऊया. आता इथे त्याचं शीर्षक आहे भक्तांना श्रीपादांचे अभय. म्हणजे इथे जे काही ते सांगतायत ना, हे अभयाशी निगडीत आहे. मग भय काय आणि अभय काय? मग आहार निद्रा भय मैथून हे जीवाचे नैसर्गिक जर स्वभाव असेल हा, की ह्या 4 वृत्ती प्रत्येक जीवाला असतीलच, तर मग त्याच्याही पलीकडे काही आहे का अभय म्हणून?
भय नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, प्रत्येक जीवाला आहे. मग तरीसुद्धा असंही जीवाची अवस्था असताना, अशी कॉन्स्टिट्यूशन असताना, अशी डेस्टिनी असताना, असं त्याचं स्ट्रक्चरिंग असताना, असं त्याचं प्रोग्रामिंग असताना, ते प्रोग्रामिंग एडिट करून त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार किंवा ती शक्ती श्रीपादांना आहे असं म्हणायचं आहे का? भक्तास श्रीपादांचे अभय असं म्हटलं आहे. पुढे काय म्हटलंय? आता माझ्याविषयी बोलायचे असले तर, म्हणजे कोणाविषयी? कोणा व्यक्तीविषयी हे आहे का? का संपूर्ण अस्तित्व ज्यातून निर्माण झालं आहे त्या मूळ स्रोताबद्दल हे सगळं चाललं आहे, सोर्स ज्याला म्हणता येईल. मग गॉड ही व्याख्या, परमेश्वर ही व्याख्या जर आपण स्रोत म्हणून केली, मूळ स्रोत की ज्यातून सगळं निर्माण झालं, तर तो स्रोत जे नामरूपाने बद्ध आहेत त्यांना काहीतरी सांगतोय. म्हणजे जीवात्म्यांना सांगतोय, जीवाला सांगतोय, व्यक्तींना सांगतोय. तर त्यासाठी त्याला पण रूपच घ्यावं लागेल. कारण नामरूप आलं की मर्यादा आल्या, आणि मर्यादांमध्ये असताना अमर्यादित सत्य कसं जाणता येईल? जोपर्यंत मर्यादा गळून पडत नाही, अहंकार गळून पडत नाही, तोपर्यंत अमर्यादित अस्तित्वाची जाणीव होईल का? त्यामुळे हा जो संवाद आहे किंवा हे जे कम्युनिकेशन होत आहे, हे अमर्यादित जे आहे त्यांनी, जे मर्यादित आहे म्हणजे जीव आहे, त्याच्या मर्यादा ओळखून व्यक्त केलेलं काहीतरी आहे. त्यामुळे माझ्याविषयी बोलायचे म्हणजे कोणाविषयी? की ज्याविषयी तो जीव काही जाणूच शकत नाही आहे, त्याच्या मर्यादांमुळे तो जाणू शकत नाही आहे. द ऑब्जेक्ट ऑर द क्रिएशन कॅन नेव्हर नो द सब्जेक्ट ऑर द क्रिएटर. ह्याच्यावर जर आपण विचार केला तर लक्षात येईल की मला उपलब्ध असलेल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणा किंवा ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय म्हणा, याच्यानी ते अनंत जे आहे, इन्फिनाईट जे आहे, त्याला जाणणं अशक्य आहे. तरीसुद्धा ही सगळी धडपड काय आहे? आणि ही धडपड आहे का ह्या सगळ्या लीला आहेत, खेळ आहेत ऊर्जेचे? त्यामुळे माझ्याविषयी बोलायचे म्हणजे कोणाविषयी हे आधी समजून घ्यावं लागेल. श्रीपाद नावाची कोणी व्यक्ती इथे बोलतीये का श्रीपाद नावाचं तत्व बोलत आहे? त्याला नाव श्रीपाद दिलं आहे जीवांनी, आपण छोट्या आकारांनी. आता माझ्याविषयी बोलायचे असले तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाहीस. सगळंच त्याचं आहे, मी काय देणार हो? पण नरसावधानींना काय वाटलं, हा राजगिरा माझा आहे, तो श्रीपाद माझ्याकडे मागतोय आणि मी ठरवणार आहे की ह्याला राजगिरा द्यायचा की नाही. बघा कसं अहंकार आणि अज्ञान हातात हात घालून चालतं, एकत्रच असतं. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि मग असंच लगेच मला प्रश्न पडतोय की माझं पण हेच चाललं आहे का नरसावधानींसारखं? हे माझं, ते माझं, हे मी दिलं. अरे तुझं आहे असेल तर तू देशील ना. इथे काय माझं आहे? हा देह माझा नाही आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार माझं नाही आहे, हे मला मिळालं आहे. मग माझं इथे काय आहे? मग माझं इथे काहीही नसताना मीच मुळी आगांतुकासारखा इथं आलो आहे, पाहुण्यासारखा आलो आहे. मग पाहुणा मालक होईल का हो? पाहुणा आला गेला, मालक. शंकराच्या मंदिरात गेलात तर बघा, शंकराची पिंडी नाही आहे ना, पारंपरिक जी मंदिर आहे तिथे नेहमी खाली असते, आणि ते जे भक्त येतात ना दर्शनाला येतात ते थोडे वर असतात. आपल्या घरी जर कोणी आलं ना तर त्याला आपण खुर्चीवर, कॉटवर, पलंगावर, सोफ्यावर बसवतो आणि आपण खाली बसतो. त्यामुळे मालक आहे ना नेहमी खाली बसलेला असतो आणि पाहुण्यांना वर ठेवलेलं असतं, वर बसवलेलं असतं. सगळं चांगलं चांगलं आहे ना तर त्या अतिथीला दिलं जातं. तो यजमान उपाशी राहील पण अतिथीला देईल, अशीच आपली संस्कृती आहे, अतिथी देवो भव. तसं माझ्याविषयी बोलायचे असले तर काहीही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाही. मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते. आता लाख शब्दाचा अर्थ पण समजून घ्यायला लागेल, ब्राह्मण शब्दाचा अर्थ समजून घ्यायला लागेल, पुण्य शब्दाचा अर्थ समजून घ्यायला लागेल, आणि भोजन शब्दाचा अर्थ समजून घ्यायला लागेल. पुढे काय म्हणतात? तू खराच दुर्दैवी आहेस. अहंकार कसा सुदैवी असू शकतो? अहंकार म्हणजेच दुर्दैव की काय? त्या अनंतातून शांत व्हायचं, अमर्यादितेतून मर्यादेमध्ये यायचं, इन्फिनाईटमधून फायनाईटमध्ये यायचं आणि घुसमटत राहायचं त्या पिंजऱ्यामध्ये, हेच तर दुर्दैव. ओशोंना एकदा कोणीतरी विचारलं होतं की जीवन में ऐसी समस्या है, ऐसी समस्या है. ते म्हणाले जीवन में समस्या नाही आहे, जीवन ही समस्या आहे.
पुढे म्हटलंय धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर शास्त्रांचा आधार घेतला पाहिजे. आता आपल्याकडे 3 शब्द आले, 4 शब्द मिळाले इथे अभ्यासाला. एक धर्म शब्द मिळाला, एक अधर्म शब्द मिळाला, वाद शब्द मिळाला आणि शास्त्र शब्द मिळाला. तर आपण ह्याच्यावर विचार करूया, टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. माझ्या दृष्टीने धर्म काय, माझ्या दृष्टीने अधर्म काय, वाद नक्की कशाला म्हणायचा आणि शास्त्र कशाला म्हणायची. डूज अँड डोंट्स, हे करा हे करू नका, याला शास्त्र म्हणायचे का. कशाला शास्त्र म्हणायचं. शास्त्र जोडतं नेहमी, म्हणजे जोडतं ना ते शास्त्र आहे. तोडत असेल तर शास्त्र नाही. मग असंच करा तसं नाही केलं तर चुकीचं आहे, हे शास्त्र आहे का. का शस्त्र झालं ते आता शास्त्राचं. शस्त्र तोडणार आहे नेहमी आणि शास्त्र जोडणार आहे. त्यामुळे शास्त्र कशाला म्हणायचं याचाही आपण विचार करूया. वाद म्हणजे नक्की काय त्याचाही विचार करूया. धर्म कशाला म्हणायचा, अधर्म कशाला म्हणायचं याचाही विचार करूया. आणि टप्प्याटप्प्याने ह्या अभ्यासाचा आनंद घेत आणि सद्गुरूंना शरण जात, शरणागत भावात राहत आपण ह्या जाणीवेत राहूया की हे जाणणं सुद्धा त्याच्यामुळेच घडतं आहे. त्यामुळे ज्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे त्याच्याप्रती शरणागत भावात राहून श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.